नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुम्हा विद्यार्थी मित्रांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, आज संयुक्त गट ब मुख्य परीक्षेचा पेपर झाला. पेपर दुय्यम निबंधक श्रेणी क्रमांक 1 मुद्रांक निरीक्षक या पदासाठी होता आणि पेपर क्रमांक 2 जो आहे या पेपर क्रमांक 2 मध्ये इतिहास या विषयाचे एकूण 10 प्रश्न होते. लक्षात घ्या, हे प्रश्न फारसे काही अवघड या ठिकाणी नव्हते. जर व्यवस्थित या ठिकाणी प्रश्न वाचले आणि जर का आपण आपला अभ्यास इथे अप्लाय केला तर 10 पैकी 10 प्रश्न इतिहास या विषयाचे सहजरित्या तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता. तर ते प्रश्न कोणते आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं काय नेमकी आहेत, त्याचं स्पष्टीकरण नेमकं काय आहे, यासाठी आज आपण इथे या ठिकाणी हे लेक्चर्स या ठिकाणी करत आहोत. तर पाहूया आजचं महत्वाचं या ठिकाणी सेशन. लक्षात घ्या, हा प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो जो आपल्या नोट्स मधला होता. ब्राह्मणता चळवळीशी संबंधित या ठिकाणी प्रश्न आहे. शाहू राजांशी निगडीत असणारा प्रश्न आहे. इथं म्हटलेलं आहे 1917 मध्ये खामगाव येथे भरलेल्या मराठा शिक्षण परिषदेच्या 11व्या अधिवेशनात किमान 10 वर्ष तरी जातवार प्रतिनिधी निवडून देण्याचा हक्क असावा अशा प्रकारची जाहीर मागणी कोणी केलेली आहे. तर ही मागणी जी आहे ती राजर्षी शाहू महाराजांनी सर्वप्रथम केलेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. शाहू राजांचे जे प्रतिनिधी होते भास्कर जाधव यांनी हीच मागणी पुढे जाऊन सातबुर्ग कमिशन मध्ये केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आणि त्याबरोबर वीरा शिंदेंना मात्र या प्रकारे जातवार प्रतिनिधी निवडून देण्याच्या अधिकाराबद्दल मात्र त्यांना या ठिकाणी शासनकता होती किंवा त्यांचा विरोध या ठिकाणी होता. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आपल्या नोट्स मध्ये आहे, आपल्या बॅच मध्ये पण मी बराच वेळा तुम्हाला या ठिकाणी हे शिकवलं आहे. ज्यांनी बॅच केली आहे त्यांना या प्रश्नाचं उत्तर सहजरित्या या ठिकाणी माहिती असणं आहे. आता पहा, त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. आता हा एक प्रश्न जो आहे तो व्यवस्थितरित्या पाहूया. हा प्रश्न काय आहे तर नारायण मेघाजी लोखंडे यांच्याशी संबंधित. पहा, खूप वेळा नारायण मेघाजी लोखंडे यांच्यावर हा प्रश्न विचारला गेला आहे. सोपा प्रश्न असतो, काय अवघड नाहीये. पहा, नारायण मेघाजी लोखंडे ज्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणलं जातं, त्यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादन व मुद्रण मुंबई येथून या ठिकाणी केलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे, दिनबंधू नावाचं वर्तमानपत्र सन 1880 पासून मुंबईमधनं ते या ठिकाणी सुरू करताना दिसतात. वास्तविकता दिनबंधू 1877 ला कृष्णाजी भालेकरांनी सुरू केलेलं होतं. 1880 मध्ये बंद पडल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे हे मुंबईमधनं दिनबंधू हे वृत्तपत्र पुन्हा एकदा सुरू करतायत असं एकंदरीत दिसत आहे. या प्रश्नाचा राईट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1 दिनबंधू, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे वृत्तपत्रांशी संबंधित प्रश्न आहे. आता पहा काय प्रश्न आहे तो आपण पाहूया. थोडासा दिमाग लावणारा हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. पहा काय म्हटलंय, न्यू इंडिया, मद्रास मेल, इंदू प्रकाश आणि वंदे मातरम. आता बघा, ही वर्तमानपत्र आहेत आणि त्यांची वैशिष्ट्य काय आहे हे या ठिकाणी आपल्या नोट्स मध्ये या प्रकारच्या सगळ्या माहिती, वृत्तपत्रांच्या नोट्स मध्ये सगळ्या माहिती या ठिकाणी दिलेली आहे. जसं की उदाहरणार्थ मामा परमानंद यांचं नाव तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. नर फाटक जे आहे त्यांचं नाव पण या ठिकाणी पाहायला भेटेल. तर हे दोघं जण हे कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित होते तर इंदू प्रकाश वृत्तपत्राशी संबंधित होते, लक्षात घ्या. तर इथं आपल्याला दिसतं पर्याय क्रमांक क मध्ये 4 जे आहेत ते इथे या ठिकाणी जोडे जुळते. आता 4 कुठे कुठे आहे तर 2 ठिकाणी आहे, पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये. मग आपल्याला आणखीन एक पर्याय शोधावा लागणार आहे की ज्यामध्ये आपलं राईट आन्सर या ठिकाणी येईल. सोपं आहे. पहा, वंदे मातरम वर्तमानपत्र कोणी सुरू केलं? स्वदेशी चळवळीचं महत्वाचं वृत्तपत्र आहे, अरविंद कुमार घोष यांनी सुरू केलेलं होतं. मग हे वर्तमानपत्र अरविंद कुमार घोष या ठिकाणी सुरू करतात. याचा अर्थ अरविंद कुमार घोष कोण होते तर जहालमतवादी होते आणि म्हणून मग जहालवादी विचारांचं हे वृत्तपत्र आहे असं याचा राईट आन्सर या ठिकाणी आहे. मग ड जर आपण पाहिला तर त्याचा पर्याय 2 जो आहे हे लक्षात घ्या. म्हणजे इथं लक्षात घ्या, ह्या 2 जोड्या जुळल्या की लगेच उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. आता बघा, मद्रास मेल जर आपण पाहिलं तर मद्रास मेल हे वृत्तपत्र सन 1868 साली सुरू केलेलं आहे. लार्सेन 68 साली सुरू करण्यात आलं. लार्सेन नावाचा एक त्या ठिकाणी इंग्रज अधिकारी होता आणि कॉर्नेल नावाचा एक इंग्रज अधिकारी होता. लार्सेन आणि कॉर्नेल या दोघांनी मिळून 1868 ला हे वृत्तपत्र सुरू केलं. आणि लक्षात घ्या, मद्रास मेल वृत्तपत्र भारतातलं पहिलं सायंकाळी प्रकाशित होणारं वृत्तपत्र होतं, म्हणून त्याला सायन दैनिक असं म्हटलं जातं. आणि याचबरोबर न्यू इंडिया. आता न्यू इंडिया जर आपण पाहिलं तर सर्वांना माहिती आहे ॲने बेझंटनं हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. ॲने बेझंटनं होम रूल जेव्हा सुरू केली त्या होम रूल लीगशी संबंधित 2 वृत्तपत्र सुरू केली. त्यापैकी एक होतं न्यू इंडिया आणि दुसरं होतं कॉमनवेल्थ. आता पहा, होम रूल 1916 ला सुरू झाली. तो कालखंड लक्षात घ्या, 1914 ते 1918 या दरम्यान जागतिक महायुद्ध सुरू झालेलं होतं. आणि या जागतिक महायुद्धामध्ये ब्रिटिश सरकारनं भारतीय वृत्तपत्रांची गळचेपी आणि त्याचबरोबर क्रांतिकारी लोकांना दबाव तंत्राच्या माध्यमातून त्यांच्यावर या ठिकाणी
बंदी आणण्याचा प्रकरण या ठिकाणी केलं होतं. आणि म्हणून मग या संदर्भामध्ये तुम्ही या ठिकाणी हे पाहू शकता की सरकारची दडपशाही सुरू असतानाही अॅनी बेझंटनं न्यू इंडिया सारखं वृत्तपत्र सुरू केलं आणि ज्यातून होम रूलची मागणी त्यांनी सातत्याने केलेली आहे असं एकंदरीत दिसतं. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आपल्याला लगेच या ठिकाणी पाहायला भेटतं. चलो त्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. पहा काय प्रश्न आहे तो नीट समजून घेऊया. आता पहा हा प्रश्न थोडासा विचार करणारा आहे, लक्षात घ्या. या प्रश्नामध्ये बऱ्याचशा लोकांच्या गाड्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आडलेल्या आहेत. पहा पुढीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांनी सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिलं. प्रश्न जर समजला व्यवस्थित, तो नीट वाचला की त्याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळतं. आता इथं काय विचारलंय, कोणत्या चळवळीनं किंवा कोणत्या वृत्तपत्रानं सत्यशोधक चळवळीला पाठबळ दिलेलं आहे हे लक्षात घ्या. पाठबळचा अर्थ काय की त्यांच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत, त्यांच्या बातम्या वर्तमानपत्रामध्ये छापलेल्या आहेत असं त्याचा अर्थ आहे. जर समजा माझी बातमी जर कुठल्या वर्तमानपत्रामध्ये छापत नसेल तर ते वर्तमानपत्र मला पाठबळ देईल का, तर नाही. मग मला पाठबळ द्यायचं असेल तर त्या माझ्या बातम्या त्या वृत्तपत्रामध्ये छापल्या पाहिजे हे या ठिकाणी लक्षात घ्या. मग आपल्याला पाहायला भेटत दिनबंधू. तर दिनबंधू हे वृत्तपत्र तर सत्यशोधक चळवळीचं मुखपत्रच होतं, कृष्णाजी भालेकरांनी सुरू केलेलं होतं, लक्षात घ्या. दिनमित्र जर आपण पाहिलं तर गणपतराव पाटील जे कृष्णाजी भालेकरांचे भाचे होते त्यांनी सुरू केलं आणि त्यांच्या नंतर त्यांचा मुलगा मुकुंदराव पाटलांनी ते सुरू केल्याचं एकंदरीत दिसतं. तर दिनमित्र हे पण वृत्तपत्र सत्यशोधक चळवळीला पाठबळ देणारं या ठिकाणी होता. ज्ञानोदय. आता पहा ज्ञानोदय जे आपण पाहतो तर ज्ञानोदयचं काय बरं होतं लक्षात घ्या. 1841-42 दरम्यान ज्ञानोदय हे वृत्तपत्र अहमदनगर मधनं प्रकाशित होत होतं आणि त्याचबरोबर हेनरी व्हॅलेंटाईन हे याचे संपादक होते. अमेरिकन मराठी मिशनचं हे वृत्तपत्र होतं, अमेरिकन प्रेसच्या माध्यमातून सुरू होत होतं. आणि लक्षात घ्या ज्ञानोदय या वर्तमानपत्राच्या माध्यमातून इंग्रजी भाषा, इंग्रजी धर्म याचा स्वीकार भारतीयांनी करावा या प्रकारची भूमिका घेतली. परंतु आपल्याला एक महत्वाची माहिती आहे ती म्हणजे ज्ञानोदय या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मुक्ता साळवेंचा एक निबंध या ठिकाणी प्रकाशित करण्यात आलेला होता हे लक्षात घ्या. मुक्ता साळवे जे आहेत या महात्मा ज्योतिराव फुले आणि त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या या ठिकाणी शिष्या होत्या. तर या मुक्ता साळवे यांचा एक निबंध मान महाराच्या दुःखाविषयीचा निबंध हा ज्ञानोदय मधनं 1855 प्रकाशित झालेला होता. याचा अर्थ लक्षात घ्या, सत्यशोधक चळवळीला पाठबळ देण्यासाठीच या मुक्ता साळवेंचा निबंध इथे या ठिकाणी छापण्यात आला होता हे लक्षात घ्या. म्हणजे काय, ज्ञानोदय पण हे याचं राईट आन्सर या ठिकाणी आहे. आता राहतो काय ज्ञानप्रकाश. बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या गाड्या दिनबंधू आणि दिनमित्रमध्ये थांबल्या. काहींची अभ्यास करणाऱ्या मुलांची जी गाडी आहे ज्ञानोदय पर्यंत येऊन थांबली, परंतु त्याच्याही पुढे जाऊन आयोग आहे हे लक्षात घ्या. आता ज्ञानप्रकाश काय आहे ते समजून घेऊया. आता लक्षात घ्या मित्रांनो, ज्ञानप्रकाश जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र हे कृष्णाजी रानडे यांनी सुरू केलेलं होतं. आपल्या वर्तमानपत्रांच्या नोट्समध्ये लक्षात घ्या या सगळ्या बाबी आपण दिलेल्या आहेत. तर ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे यांनी सन 1849 सुरू केलेलं वृत्तपत्र आहे पुणे प्रांतातनं. सत्यशोधक समाज आणि त्याचबरोबर ज्योतिराव फुलेंचं कार्य हे पुणे प्रांताशी संबंधित होतं आणि त्यामुळे लक्षात घ्या ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्र देखील सत्यशोधक चळवळीला पाठबळ देणारं होतं हे लक्षात घ्या. पुरावा काय याला पुरावा लक्षात घ्या. आपण कायम पुराव्याविषयी या ठिकाणी चर्चा करतो. 1877 साली धनकवडीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत ते दुष्काळ पीडितांसाठी एक कॅम्प या ठिकाणी सुरू करतात. त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी जे निवेदन दिलं आहे तर ते निवेदन जे आहे किंवा जे अपील या ठिकाणी केलेली आहे तर ते अपील जे आहे हे ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेलं होतं हे लक्षात घ्या. तर धनगवडीमध्ये जो दुष्काळ पीडितांसाठी एक महत्वाचा कॅम्प सुरू केला गेला त्याचं जे निवेदन, त्याचं अपील ज्ञानप्रकाश या वृत्तपत्रातून या ठिकाणी छापण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. याचा अर्थ काय, या प्रश्नाचं राईट आन्सर काय आहे तर वरील सर्व हे या प्रश्नाचं राईट आन्सर म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. हे मुद्दे या ठिकाणी लक्षात घ्या. 4 जे आहे हे 4थं क्रमांक हे याचं राईट आन्सर आहे. या 4ही वर्तमानपत्रानं सत्यशोधक चळवळीला पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी केल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं. चलो यानंतरचा जो प्रश्न आहे हा पण प्रश्न जर आपण पाहिला तर थोडासा विचार करणारा प्रश्न आहे, परंतु लक्षात घ्या हा प्रश्न जर व्यवस्थितरित्या वाचला तर तुम्हाला त्या प्रश्नाचं राईट आन्सर पर्यंत सहजरित्या पोहोचता या ठिकाणी येतात. आता जसं की महाराष्ट्रात रयतवादी पद्धत पहा, महाराष्ट्रात रयतवादी पद्धत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात लागू केली. आता मुद्दा काय आहे, रयतवादी पद्धत महाराष्ट्रात लागू करण्यात आली एक महत्वाचा मुद्दा
आणि कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळामध्ये लागू केली? आपल्या सर्वांना हे तर माहितीच आहे मित्रांनो, हे कॉमन फॅक्ट आहे. ते म्हणजे सन 1820 ला मद्रासचा जो गव्हर्नर होता त्याचं नाव होतं थॉमस मनरो. या थॉमस मनरोनं सर्वात पहिल्यांदा मद्रास प्रांतामध्ये रयतवारी सिस्टीम या ठिकाणी लागू केली. आणि लक्षात घ्या, या थॉमस मनरोचा शिष्य होता माउंटस्टोड एल्फिस्टन. हा जेव्हा मुंबई प्रांताचा गव्हर्नर या ठिकाणी बनला तेव्हा त्याच लॉर्ड एल्फिस्टननं रयतवादी सिस्टीम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी लागू केली होती. मात्र रयतवादी सिस्टीम मध्ये दोष असल्या कारणामुळं आणि महाराष्ट्रातल्या गावगाडाला ती सूट होणारी नसल्यामुळं त्यानं रयतवादी आणि महलवादी यांचा मिलाप करून एक नवीन व्यवस्था आणली, जिला आपण मौजेवारी सिस्टीम या ठिकाणी म्हणतो. ठीक आहे, हे सगळे बेसिक मुद्दे आपल्या सर्वांना माहिती आहेत. आता ते मुद्दे आपल्याला इथं या प्रश्नात अप्लाय करायचे आहेत. आता बघा, इथं लॉर्ड हार्डिंग्ज दिलेला आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे, जॉन माल्कम आहे आणि त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्ली आहे. आता पहा, लॉर्ड वेलेस्लीचा कारकीर्द जर आपण पाहिली तर लॉर्ड वेलेस्लीचा कारकीर्द काय आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे 1798 पासून ते साधारणतः 1805 पर्यंतची कारकीर्द लॉर्ड वेलेस्लीची आहे. तैनाती फौजेचा कार्यकर्ता आहे हा. मग हा 1805 पर्यंतचा कार्यक्रम याचा आहे. 1820 ची रयतवारी आहे. तर हा प्रश्न या ठिकाणी किंवा हे उत्तर या ठिकाणी नसणार आहे. जॉन माल्कम, लक्षात घ्या, जॉन माल्कम इथं बऱ्याच विद्यार्थ्यांनी उत्तर या ठिकाणी दिलं असेल. कदाचित आयोग याच्यावर पण राईट आन्सर म्हणून या ठिकाणी देऊ शकतो, परंतु हे चूक आहे, लक्षात घ्या. कारण इथं विचारलं काय, गव्हर्नर जनरल. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रात गव्हर्नर जनरल नव्हता तर तो बंगाल प्रांताचा होता. जर आपण कायद्यांचा व्यवस्थितरित्या अभ्यास केला 1773 पासून ते 1853 पर्यंतचे कायदे, तर आपल्याला लक्षात येतं की बंगालचा गव्हर्नर जनरल होता आणि त्या काळात ज्या प्रेसिडेन्सी स्थापन झाल्या होते तिथे या ठिकाणी गव्हर्नर म्हणून काम करत होते. माउंटस्टोड एल्फिस्टन गव्हर्नर जनरल होता का, गव्हर्नर होता तर गव्हर्नर होता, लक्षात घ्या. आणि त्या माउंटस्टोड एल्फिस्टनच्या नंतर गव्हर्नर आला, तो म्हणजे जॉन माल्कम. हे लक्षात घ्या, म्हणजे गव्हर्नर आहे हा, ना की गव्हर्नर जनरल. पण लगेच पहिल्या पाहता क्षणी हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी किंवा हे पर्याय उडवता आला पाहिजे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आहे कॉर्नवॉलिस. आता कॉर्नवॉलिस जर आपण पाहिलं तर 1793 ची कारकीर्द आहे कॉर्नवॉलिसची. तिथून सुरू होती तर या ठिकाणी 1786 पासून ते 1793 पर्यंतची कारकीर्द आहे. आणि परत एकदा तो आला 1805 ला आला, लक्षात घ्या. एकच वर्ष तो राहिला 1805 पर्यंत. तर कॉर्नवॉलिसचा पण हा कार्यक्रम या ठिकाणी नाही. मग कॉर्नवॉलिस पण इथे या ठिकाणी नाही, हे चुकतंय. म्हणजे हे लक्षात घ्या, हे तिन्ही पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. कॉर्नवॉलिस तर हिशोबातच नाहीये. सर जॉन माल्कम हे पण हिशोबात नाही, कारण गव्हर्नर जनरल विचारलंय आणि जॉन माल्कम गव्हर्नर जनरल होते का, तर नव्हते, गव्हर्नर होते. लॉर्ड वेलेस्ली याचा कारकीर्द पण रयतवारीच्या आधीच आहे. आता राहतो प्रश्न लॉर्ड हार्डिंगचा. आता लॉर्ड हार्डिंग्ज आयोग या सगळ्या याच्यामध्ये लॉर्ड हार्डिंग्ज राईट आन्सर या ठिकाणी देईल, लक्षात घ्या. परंतु लक्षात घ्या मित्रांनो, लॉर्ड हार्डिंगचा पण कारकीर्द आपण चेक केले तर 2 हार्डिंग होते, लक्षात घ्या. एक रासबिहारी बोसनी ज्या हार्डिंगवर बॉम्ब टाकला तो कार्यकर्ता वेगळा होता. 1812चा त्याची कारकीर्द होती, आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्याही आधी हेनरी हार्डिंग नावाचे एक गव्हर्नर होते, लक्षात घ्या. 1844 ची कारकीर्द त्यांची आहे. 1844 ते साधारणतः 1848 पर्यंतची कारकीर्द आहे. बरेच विद्यार्थी मला वारंवार या ठिकाणी मेसेज करतायत, बोलतायत, पण सर गव्हर्नर जनरलवर एक स्पेशल लेक्चर घ्या. तर थोडासा वेळेचा अभाव असल्या कारणामुळं आणि आपल्या जीएसच्या आणि त्याचबरोबर ऑप्शनलच्या बॅचेसच्या रेकॉर्डिंग सध्या चालू असल्यामुळे लोड आहे. परंतु मी नक्की तुम्हाला पुढच्या परीक्षेला जाण्याच्या आधी किंवा आपले राज्यसेवेचे, आता मला वाटतं राज्यसेवेची मेन्स येईल, कंबाईनची मेन्स येईल, तर त्याच्या आधी नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला मी या गव्हर्नर जनरलचं एक व्यवस्थितरित्या एक लेक्चर या ठिकाणी देतो, जेणेकरून याच्यावरती जे प्रश्न येतात ते तुमचे सॉल्व्ह होतील. आता पहा, लॉर्ड हार्डिंग्ज इथं या ठिकाणी पाहायचं तर ते 1844 पासूनची कारकीर्द आहे. लक्षात घ्या, लॉर्ड हार्डिंग आयोग एकतर लॉर्ड हार्डिंग उत्तर देईल पहिल्या आन्सर की मध्ये. जनरली पहिल्या आन्सर की मध्ये कोणता प्रश्न रद्द नाही होत, तर आयोग इथे या ठिकाणी लॉर्ड हार्डिंग उत्तर या ठिकाणी देईल. जर समजा लॉर्ड हार्डिंग जरी उत्तर दिलं तरी तुम्ही लक्षात घ्या की हार्डिंग पण या ठिकाणी रद्द करू शकता, कारण याचं उत्तर इथं लॉर्ड हेस्टिंग या ठिकाणी असलं पाहिजे होतं. लॉर्ड हेस्टिंग हे असलं पाहिजे होतं. आयोगाने इथं हार्डिंग या ठिकाणी दिलेला आहे, लक्षात घ्या. कारण हेस्टिंग जर आपण पाहिला तर 1813 पासून कारकीर्द सुरू होती आणि 1828 पर्यंतची कारकीर्द लॉर्ड हेस्टिंगची आहे.
आणि या लॉर्ड हेस्टिंग जेव्हा केंद्रामध्ये म्हणजे बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये मॉन्स्टर एल्फिस्टन होता आणि त्या मॉन्स्टर एल्फिस्टननं रयतवारी सिस्टीम सुरुवातीच्या काळात म्हणतो मी सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी लागू केली होती हे लक्षात घ्या. त्यामुळे राईट आन्सर काय आहे लॉर्ड हेस्टिंग हे याचं राईट आन्सर आहे. आयोगाने इथं हार्डिंग दिलेलं आहे, आयोगाची ही चूक आहे. हा प्रश्न रद्द होणार आहे सेकंड आन्सर की मध्ये लिहून घ्या. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन पर्यंत आपण या ठिकाणी जाऊया. तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉर्ड हार्डिंग उत्तर या ठिकाणी दिलं असेल तर त्यांचं या ठिकाणी आदर आहे, सन्मान आहे. परंतु सेकंड आन्सर की मध्ये हे पण उत्तर या ठिकाणी रद्द होईल, लॉर्ड हेस्टिंग पाहिजे होतं. चलो, कारण काय पर्यायच नाही ना, 4 पैकी 1 तर तुम्हाला टिक करायचं, सोडून कसं झालं, 1 टिक करायचं, तर लॉर्ड हार्डिंग केलं तर वेलकम आहे. चलो पुढे आपण पाहूया. आता 6वा प्रश्न आहे तो काय आहे तो नीट समजून घेऊया. पहा प्रश्न काय आहे, सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशनशी संबंधित कोणती व्यक्ती या ठिकाणी होती, असा प्रकारचा प्रश्न आहे. आता बॉम्बे असोसिएशन सर्वांना माहिती आहे 1852 साली हिची या ठिकाणी स्थापना झालेली आणि बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. PYQ ज्यांनी केली व्यवस्थितरित्या त्यांना पण हे सगळे प्रश्न सॉल्व्ह झालेले आहेत. आता पहा, दादाभाई नौरोजी संस्थापक होते, जगन्नाथ शंकर शेठ संस्थापक या ठिकाणी होते, भाऊदाजी लाड तर या संघटनेचे काय होते सेक्रेटरी सचिव या ठिकाणी होते. न्यायमूर्ती रानडे जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या न्यायमूर्ती रानडेंची कारकीर्द तशी पाहिली तर 1862 पासून सुरू होती. 1862 ला ते पहिले पदवीधर या ठिकाणी झालेत मुंबई विद्यापीठाचे आणि म्हणून 1862 पासून त्यांची कारकीर्द आहे, सामाजिक कारकीर्द मी म्हणतो. 1842 ला तर त्यांचा जन्म झालेला आहे नाशिक मधल्या निफाडमध्ये. ठीक आहे, 42 ला जन्म आहे, 10 वर्षात असं काय, 20 वर्षानंतर त्यांचा कारकीर्द सुरू होती. लक्षात घ्या. म्हणजेच काय, बॉम्बे असोसिएशनशी संबंधित कोण नाही तर न्यायमूर्ती रानडे नाही. तर पर्याय क्रमांक A, अ, ब आणि क हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर बघा, व्यवस्थितरित्या सोशल रिफॉर्म जरी केले ना तर तुम्हाला बऱ्यापैकी मार्क इथे या ठिकाणी मिळतात. गट ब गट क या सोप्या पेपर असतात, लक्षात घ्या. पुढे आपण पाहूया. पहा, 7वा प्रश्न आहे स्वाध्याय आश्रमशी संबंधित आहे. इलिमिनेशन मेथड द्वारे हा प्रश्न पण सॉल्व्ह होतो. जनरली प्रबोधनकार ठाकरे समाज सुधारक म्हणून केले पाहिजेत, परंतु आपण करत नाही, हरकत नाही, पण बाकीचे समाज सुधारक केले तरी चालतात. जसं की स्वाध्याय आश्रम ही संस्था कोणी स्थापन केली, गांधींचं वाचत असताना कधी आलं नाही स्वाध्याय आश्रम. महात्मा फुल्यांच्या वाचनामध्ये कधी किंवा महात्मा फुले आपण अभ्यासत असताना कधी स्वाध्याय आश्रम आला नाही. शाहू महाराजांच्या पण प्रकरणामध्ये आले नाही. मग प्रबोधनकार ठाकरे 3 उत्तर किंवा 3 पर्याय हे नक्कीच माहिती आहे, हे याचं उत्तर नाही. मग शेवटचा जो आहे ते त्याचं उत्तर आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी या प्रकारे स्वाध्याय आश्रम स्थापन केल्याचं एकंदरीत दिसतं. एकदा प्रबोधनकार ठाकरेंनी जी पुस्तकं लिहिली त्यांची नावं, त्यांची यादी, ती नावांची यादी या ठिकाणी वाचा, लक्षात घ्या. तर त्याच्यावर पुढे जाऊ कंबाईनच्या पेपरमध्ये येऊ शकतं. देवांची धर्माची देवळे वगैरे वगैरे काय जे आहे ते बघा. हा, ते मला नीट आता आठवत नाहीये. ठीक आहे, भटुकशाहीचा बंड, भिक्षुकशाहीचे बंड अशा प्रकारचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत प्रबोधनकार ठाकरेंनी. पुढे आपण पाहूया. पहा 8वा प्रश्न काय आहे तो पहा. ब्रिटिश भारतातील महसूल पद्धती कालानुक्रमे या ठिकाणी त्यांची मांडणी करा. ठीक आहे, तर कालानुक्रमे त्यांची मांडणी या ठिकाणी करायची आहे ब्रिटिश भारतातील महसूल पद्धतीची. आता पहा, कायमधारा आहे, महलवारी आहे, रयतवारी आहे आणि बोली पद्धत आहे. आता लक्षात घ्या, बोली पद्धत काय होती तर यालाच या ठिकाणी इजारा पद्धत म्हटलं जातं. महसूल व्यवस्थेमध्ये आपण या ठिकाणी शिकलेलो आहे. आणि ही जी इजारा पद्धत जी होती ही लॉर्ड वॉरन हेस्टिंग जो होता त्या वॉरन हेस्टिंगनं 1772 पासून सुरू केलेली होती. लक्षात घ्या, यामध्ये जमिनीचे ठेके दिले जायचे ठेकेदारांना, त्याची बोली लावली जायची, लिलाव या ठिकाणी केला जायचा, म्हणून त्याला बोली पद्धत म्हटलं जातं. 1872 ला होती. त्यानंतर ही पद्धत रद्द करण्यात आली आणि सन 1793 ला या प्रकारची कायमधारा पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिसने या ठिकाणी सुरू केलेली होती. 1772 ला बोली पद्धत आणि कॉर्नवॉलिसने या ठिकाणी कायमधारा पद्धत 1793 पासून सुरू केली. त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे 1820 साली रयतवारी आहे आणि 1822 साली महलवारी फोर्ट मॅकन्झीच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. तर पर्याय जर आपण पाहिले तर साहजिकच ड पर्याय पहिला येणार आहे, त्यानंतर अ पर्याय येणार आहे, नंतर क आहे, मग ब आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं राईट आन्सर आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सोपा प्रश्न होता, फारसं काही डोकं लावण्याचा विषय या ठिकाणी नव्हता. 8 प्रश्न झाले. त्यानंतरचा 9वा प्रश्न काय आहे. आता पहा, इथं आपल्याला पाहायला भेटतं की शेतकरी चळवळीशी संबंधित प्रश्न आहे. शेतकऱ्यांतर्फे सरकारकडे दाद मागण्याची चळवळ भारतात प्रथम कोणी सुरू केली, असा प्रकारचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न आहे.
आणि हा प्रश्न 1875च्या दख्खनच्या दंग्याच्या अनुषंगाने विचारलेला आहे. दख्खनच्या दंग्यांवर नेहमी पूर्व किंवा मुख्य परीक्षेला प्रश्न येतात म्हणजे येतातच. ते थोडेसे वेगळे म्हणजे वेगवेगळ्या अँगलनी येतात. आता पहा, शेतकऱ्यांतर्फ सरकारकडे दाद मागण्याची चळवळ म्हणजे सरकारकडे या ठिकाणी शेतकऱ्यांची बाजू मांडायची आहे, पत्रव्यवहार करायचा आहे. साहजिकच सत्यशोधक चळवळ समाज, कृष्णराव भालेकर, सार्वजनिक सभा आणि त्याचबरोबर सेनापती बापट दोन पर्याय तर इथे या ठिकाणी संपून जातात. राईट आन्सर काय आहे तर पुन्हा सार्वजनिक सभा. पुन्हा सार्वजनिक सभेनं सर्वात पहिल्यांदा न्यायमूर्ती रानडेंच्या माध्यमातून सरकारशी अशा प्रकारचा पत्रव्यवहार केला होता आणि शेतकऱ्यांची बाजू तिथं मांडली होती. त्यांच्यावरचे जे कर्ज आहे ते या ठिकाणी माफ करा वगैरे वगैरे मागण्या त्यांनी केल्या होत्या न्यायमूर्ती रानडेंनी. त्यामुळे याचा राईट आन्सर सार्वजनिक सभा आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सत्यशोधक समाजानं पण ती भूमिका घेतली, परंतु ती नंतर घेतलेली आहे. लक्षात घ्या, सर्वप्रथम इथं विचारले प्रथम कोणी सुरू केली तर प्रथम सार्वजनिक सभेनं सुरू केलेली आहे, हे लक्षात या ठिकाणी घ्या. त्यानंतर आपण पाहूया 10वा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न आहे. तो काय आहे तो पाहूया. आता पहा, इथं म्हणलेलं काय आहे, जोड्या जुळवा. महादेव गोविंद रानडे, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज, पंजाबराव देशमुख एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह, शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना, विधवा विवाह उत्तेजक मंडळी. आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, अरे हे आपल्या वाचनामध्ये आलेलं आहे. विधवा विवाह उत्तेजक मंडळी 3 कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी निर्माण केली होती 1865 साली. विधवा विवाह उत्तेजक मंडळी कोणते 3 होते? न्यायमूर्ती रानडे, लोकहितवादी आणि विष्णुशास्त्री पंडित. लगेच चौथा पर्याय वाचायची पण गरज नाही, न्यायमूर्ती रानडेंना लगेच फोन करून टाकायची. महादेव गोविंद रानडे विधवा विवाह उत्तेजक मंडळाची स्थापना करतात. पर्यायामध्ये पाहायचं अ मध्ये 3 कुठे आहे? अ मध्ये 3 एकाच ठिकाणी आहे, लगेच राईट आन्सर येतं. बाकी पाहण्याची पण गरज नाही, लक्षात घ्या. तर या प्रकारचे हे जोड्या लावाचे प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. तर बाकी गोपाळ गणेश आगरकर स्वयंवर लग्न पद्धतीचा आग्रह केला, राजर्षी शाहू महाराज शिवाजी वैदिक स्कूलची स्थापना केली, डॉक्टर पंजाबराव देशमुख शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. पंजाबराव देशमुखवर अजून पण भविष्यात प्रश्न येणार आहे, लक्षात घ्या. कारण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पंजाबराव देशमुखांचा मुद्दा अनेक वेळा अनेक वक्त्यांनी या ठिकाणी उपस्थित केलेला होता, हे लक्षात घ्या. त्यामुळे पंजाबराव देशमुख पुढच्या परीक्षेला जरूर प्रश्न यांच्यावर विचारले जाणार म्हणजे जाणारच, लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे 10 प्रश्न मित्रांनो कंबाईनच्या पेपरमध्ये आजच्या दुय्यम निबंधकाच्या पेपरमध्ये आले होते. त्याची ही उत्तरं मी तुम्हाला सांगितले. एक प्रश्नामध्ये थोडासा डाऊट आहे, तो लॉर्ड हार्डिंगचं. तो आयोग हार्डिंग म्हणूनच उत्तर देईल आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला बदलण्याची शक्यता आहे. तो कॅन्सल होईल, 100% रद्द होईल. टेस्टिंग तिथं असलं पाहिजे. तर या प्रकारे मित्रांनो हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला टेलिग्राम ग्रुप आहे, त्याचबरोबर युट्यूब चॅनल आहे आणि त्याचबरोबर आपलं ऍप्लिकेशन देखील आहे. ते तुम्ही जॉईन करा. त्या ऍप्लिकेशनमध्ये जे काही भरपूर बॅचेस आहेत त्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी हव्या असतील ते पण तुम्ही या ठिकाणी करा आणि लवकरात लवकर आपलं अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करा. थांबूया मित्रांनो. कॉमेंट्स पण या ठिकाणी करा, ते गरजेचे आहेत. तुमच्या कॉमेंट्स देखील मला गरजेचे आहेत, लाईक मला गरजेचे आहे. थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.